माझं नाव ऐश्वर्य ब्रह्मेचा आहे. मी बी.टेक शिकत आहे लास्ट इयरमध्ये आणि या ट्रिपल एमबद्दल मला अविनाश सरांनी आयडिया दिली होती. स्टार्टिंगचे 1-2 महिने मी आधी जस्ट वेट अँड वॉच केलं. त्याच्यानंतर मला वाटलं की नाही काहीतरी आहे सिस्टममध्ये. म्हणून मग मी त्यांच्याकडे परत आलो. माझं स्वतःचं अकाउंट मी ओपन केलं. ठीक आहे. आता पुढे आपण बघूया की लाईव्ह आपण कसं चेक करतो. ठीक आहे. सर्वात आधी आपण मोझिलावरती जाणार. मग त्याच्यानंतर इथे आपण ट्रिपल एम इंडिया ही आपण वेबसाईट इम्पोर्ट करणार. म्हणजे ट्रिपल एम इंडियाची जी वेबसाईट आहे ती ओपन होते. त्याच्यानंतर इथे बरेचसे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. ॲडमिनिस्ट्रेशन, मॅगोडियन्स, रूल्स एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्यामध्ये आपण लॉग इन टू व्हर्च्युअल अकाउंटमध्ये जाणार. याच्याने काय झालं आता आपल्या व्हर्च्युअल अकाउंट ओपन होईल. आता इथे युजरनेम टाकूया, त्याच्यानंतर पासवर्ड, साइन इन. आता जेव्हा आपण असं करू एक ॲडिशनल ऑथरायझेशन असा एक कोड जनरेट होईल. आता तो डिरेक्टली आपल्या मोबाईलवरती येईल. एक ॲडिशनल सिक्युरिटी लेयर आहे ट्रिपल एम साठी. ओके, कोड आला आहे. कोड आल्यानंतर आता मी साइन इन करतो. साइन इन झाल्यानंतर माझा जो अकाउंट आहे तो कम्प्लिटली ओपन होईल. त्यानंतर आपण प्रोसीड वरती क्लिक करतो. आपल्याला आता स्क्रीन दिसत आहे. आता याच्यामध्ये इकडे आधी डेस्कटॉप आहे. त्याच्यामध्ये प्रोव्हाइड हेल्प आणि गेट हेल्प असे 2 बटन्स आहेत. प्रोव्हाइड हेल्प म्हणजे काय की आपण दुसऱ्यांना हेल्प प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. गेट हेल्प म्हणजे काय आपण हेल्प घेतो आहे दुसऱ्यांकडून. त्याच्याच खाली हे स्ट्रिप्स आहे. स्ट्रिप्स म्हणजे काय असतं की आपण कोणाला पैसे देणार आहे किंवा कोणाकडून आपल्याला पैसे येणार आहे याची सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. प्लस इकडे अवर्स आहे, किती तासात ते कंप्लीट व्हायला पाहिजे पर्टिक्युलर रिक्वेस्ट. इथे बाजूला तुमचं रिक्वेस्ट टू गेट हेल्प हे पण आहे. आता वरती बघूया, इथे पार्टिसिपेंट्स आहे. त्याच्यामध्ये आपण रेफरन्समध्ये जाऊया. रेफरन्स म्हणजे काय की जेवढे तुमच्या अंडर ॲड झालेले आहेत ते सगळे त्यांची लिस्ट इथे आपल्याला दिसते. आता या केसमध्ये माझे 10 ॲड झालेले आहेत. ठीक आहे. नेम, त्यांचा ईमेल आयडी, फोन नंबर आणि मॅनेजर. त्याच्याच खाली आपण माय पेज मध्ये जाऊया. माय पेज मध्ये आपली सगळी डिटेल्स असते. मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचं ईमेल आयडी. जर काही चेंज करायचं असेल ते पण आपण करू शकता. ते प्लस आपल्या मॅनेजरचं सगळं डिटेल्स इथे खाली आहे. आता आपण पुढच्या ऑप्शनला जाऊया. ते आहे मॅग्रो. मॅग्रो मध्ये तुमचं कन्फर्म आणि अनकन्फर्म असे दोन्ही टाईपचे तुम्हाला दिसतात. आता या केसमध्ये इकडे कन्फर्म आहे आणि इकडे तुमची टोटल अर्निंग आहे की तुमची किती अर्निंग झाली आहे या हिशोबाने तुम्ही चेक करू शकता. आता आपण पुढचा टॅब बघूया अकाउंट. अकाउंट्स मध्ये सिस्टम अकाउंट्स आहे. खाली पर्सनल अकाउंट्स आहे. पर्सनल अकाउंट मध्ये आपले जे बँकिंगचे जे डिटेल्स आहेत तर हे सगळे इथे मेन्शन केलेले आहे. त्याच्यानंतर इकडे फीडबॅक आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशन मध्ये न्यूज, जे लेटेस्ट अपडेटेड न्यूज आहे ते सगळे इथे
भेटतात आपल्याला. ट्रॅक्स आहे, रेट्स ऑफ करन्सी आहे. आणि परत बॅक जाण्यासाठी तुम्ही डेस्कटॉपवरती क्लिक करू शकता. आता या सिस्टम मधून बाहेर येण्यासाठी सेफली आपण इकडे लॉगआउट वरती प्रेस करणार. जय हो ट्रिपल एन. ट्रिपल एन खूप चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनी इन्व्हेस्ट करावा याच्यामध्ये.